तर बायबलचं वचन सांगतं वधस्तंभाचे महत्व ओझ. हालेलुया. तर आज सगळ्यात महत्वाचं की काय आहे वधस्तंभामध्ये. प्रेज द लॉर्ड. बरोबर. वधस्तंभ लोक म्हणतात आज 7 शब्द आहेत. काही लोक म्हणतात आता मला एक शब्द मिळणार आहे, मला एक शब्द मिळणार आहे. त्या आनंदामध्ये ते पण काय होतात, ते पण काय होत आहे, सामील होत आहे. पण मला तुम्हाला सांगायचं काय की वधस्तंभ म्हणजे काय आहे. आज आपल्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी काय करायचं आहे, वधस्तंभाविषयी हा शब्द लिहून ठेवा. प्रेज द लॉर्ड. त्या वधस्तंभाला डिमांड आलं कुठून, महत्व आलं कुठून, बोला ना. वधस्तंभाला, त्या उभ्या आडव्या खांबाला आलेले महत्व येशूमुळे आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. याच्यामुळे महत्व आलेलं नाहीये, त्या खांबाला महत्व आलेलं नाही. ते खांब गळ्यात घालून हिंडत आहे लोक. अरे त्या खांब काही नाहीये. सगळ्यात महत्वाचं खांब उचलणारा तुमचा आणि माझा येशू आहे. त्या येशूला तुम्हाला मला काय करायचं आहे, महत्व द्यायचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशाला महत्व द्यायचं आहे, त्या लाकडाला महत्व द्यायचं नाहीये, पण त्या लाकडावर जो तुमचा आणि माझा देव, ज्याला त्या ठिकाणी कठीण मरण पत्करलेला आहे, त्या देवाला, त्या येशूला तुम्हाला मला काय करायचं आहे, महत्व द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाला महत्व द्यायचंय, येशूला महत्व द्यायचंय. आणि हा वधस्तंभ आज आपल्या जीवनामध्ये कंटिन्यू वागवला पाहिजे. काय केलं पाहिजे. हा, गुड फ्रायडे आला, गुड फ्रायडे. ईस्टर संडे आला, ईस्टर संडे. आणि अजून काय, मोदी गुरुवार, काय मोदी नाही बरं का, मौंदी. कोणता गुरुवार, मोदी गुरुवार. त्यावेळेस येशूने काय केलेलं आहे, वलोंढण्याचं सणाचं भोजन केलं. हे नुसतं काय करत आहे, नुसते पाळत आहे. अरे पण वधस्तंभाच्या आतमध्ये काय आहे, याचं महत्व काय आहे, हे तुम्हाला मला काय झालं पाहिजे, कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय झालं पाहिजे, कळलं पाहिजे. कळलं. सेकंड नंबर गोष्ट काय, आचरण झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं, काय कोणचं वध आहे. हा, त्या लाकडाने वध वाहिलं का लाकडाचं वध येशूने वाहिलं. हा, वधस्तंभ येशूच्या, वधस्तंभावर येशू आहे. वधस्तंभावर कोणाला लटकवलेला आहे, वधस्तंभ या शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी येशूला मारण्यात आले त्या ठिकाणाला काय म्हटलेलं आहे, वधस्तंभ म्हटलेला आहे. ज्या ठिकाणी येशूचा वध झालेला आहे त्या ठिकाणाला काय म्हटलेलं आहे, वधस्तंभ. वधस्तंभ म्हणजे स्तंभ या शब्दाचा अर्थ त्या उभ्या आणि आडव्या खांबाला स्तंभ म्हणलेला आहे. कशाला म्हटले, उभ्या आणि आडव्या खांबाला. काय वधस्तंभामध्ये त्रास आहे, वेदना आहे, पाप आहे, त्रास आहे, शाप आहे, तुमचे माझ्या अनेक गुन्हा त्या वधस्तंभावर येशूने काय केलेलं आहे, वाहून नेलेला आहे. कोणी वाहून नेलं, येशूने. एक जण त्या ठिकाणामध्ये आला, वधस्तंभ वाहू लागला, पण त्याला वधस्तंभ वाहता आलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. हे सोपी गोष्ट नाहीये. काय काय लोक आम्हाला प्रार्थना जमली, अरे प्रार्थना जमली, पण तुला काय करायचंय, वधस्तंभ घेऊन चालायचा आहे, स्वतःचा वधस्तंभ. तुम्हाला मला पण एक वधस्तंभ दिलाय माहितीये का, बायबल मध्ये सांगितलेले, स्वतःचा वधस्तंभ घेऊन चाला. कुठे लिहिलंय मला तर माहिती नाही, तुम्ही सांगा. काढा कुठं शोधा आणि मला पण सांगा. स्वतःचा वधस्तंभ घेऊन आपल्याला काय करायचं आहे, चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मत्ती कृषी वर्तमान काढूया. याचा 26वा अध्याय आणि 36 ते 46. नंतर येशू ख्रिश्चन गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे यास बरोबर घेतले
आणि तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे, तुम्ही इथे थांबा व माझ्या बरोबर जागी राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभरही माझ्या बरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, आता झोप व विसावा घ्या. पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणार जवळ आला आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचं काय, वधस्तंभ ज्या ठिकाणी येशूला मारण्यात आलं त्या ठिकाणाला वधस्तंभ म्हटले. आणि वध म्हणजे आपल्यासाठी मरण पावला, आपल्यासाठी त्याचा काय झालेला आहे, वध झालेला आहे. कुठं झालेला आहे? स्तंभ या शब्दाचा अर्थ उभा आणि आडवा खांब. प्रेज द लॉर्ड. आज त्या ठिकाणामध्ये तो तुमच्या माझ्यासाठी काय झालेला आहे, मरण पावलेला आहे. कोण मरण पावले? कोणी मरतंय का आपल्यासाठी? आपल्यासाठी कोणी मरत नाही. बायबल मध्ये सांगितलं की त्या गेतशेमाने बागेमध्ये येशू ख्रिस्ताचं घामा, काय म्हटलं तिथं, घामाद्वारे तिथं किती वाचा 39. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. घामाद्वारे त्या ठिकाणामध्ये काय पडत आहे, त्याचं रक्त पडत आहे. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीचं असा नियम होता, रक्ताशिवाय पापांची काय मिळत नव्हती, क्षमा मिळत नाही. पूर्वीचे लोक काय करायचे, रक्तासाठी काय करायचे, मग काय कापायचे, मेंढरू कापायचे, कोकरू कापायचे. याच्यामुळे काय व्हायचं की आपल्याला पापांची काय मिळायची, क्षमा मिळायची. पण ह्या बलिदानाने देवाला काय होत नव्हता, आनंद होत नव्हता. म्हणून देवाने कोणाला निवडलेला आहे, त्याच्या एक पुत्राला निवडलेला आहे. आणि हा पुत्र कुठं गेलेला आहे, वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी कठीण मरण त्याने पत्करलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला काय सांगायचं, गेतशेमाने बागेमधलं काय महत्व सांगायचंय, की बागेमधून अगोदर पाप घडलं. काढा उत्पत्तीचं पत्र, उत्पत्ती काढा, पत्र नका काढू. बागेमध्ये काय झालं, पाप घडलं. 3ऱ्या अध्यायामध्ये वाचा 3ऱ्या अध्यायामधून पहिल्यापासून वाच. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचनात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर माराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. झाडाचे फळ खाण्यात चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणी करण्यात इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्यांनी ते खाल्ले. तेव्हा त्या उभ्या त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असल्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून देवाची त्यांनी काय केलेलं आहे, आज्ञा मोडली. सगळ्यात महत्वाचं, गेतशेमाने बागेमध्ये जो त्रास झालेला येशूला, तो खूप मोठा त्रास झालेला आहे. सुरुवात कुठून झालेला आहे, बागेमधून. आणि किंमत कोणाला मोजावी लागलेली आहे, येशू ख्रिस्ताला. शेजारच्याला सांगा, येशूला किंमत मोजावी लागलेली आहे. तुम्हाला मोजावी लागली का? तुम्ही आयुष्य आरामात बसलेले इथं. खरं तर पाहिजे तर तुम्हाला किंमत मोजायची होती. प्रेज द लॉर्ड. शेजारच्याला सांगा, तुला किंमत मोजायची होती. पाय दुखत आहेत का? नाही दुखत. काही लोकांचे पाय दुखत असेल तर उभे राहू शकता तुम्ही. फक्त लक्ष द्या, फक्त 10 मिनिट 15 मिनिटं. बायबल मध्ये असं सांगितलं, गेतशेमाने बागेमध्ये, म्हणा गेतशेमाने बाग, म्हणा गेतशेमाने बागेत.
येशूने काय केलेलं आहे? पित्याला महत्व दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाला महत्व दिलेलं आहे? पित्याला महत्व दिले. आदम हवेने कोणाला महत्व दिलेलं आहे? आदम हवेने स्वतःच्या गरजांना काय दिलेलं आहे? महत्व दिलेलं आहे. त्यांनी देवाच्या आज्ञा काय केलेल्या आहे? मोडलेली आहे. पण या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताने देवाची आज्ञा पाळलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जागे आहेत का? का कंटाळा आलाय? मनात म्हणत असतील आता मूर्ख किती बुरकतात काय माहिती. प्रेज द लॉर्ड. कंटाळा आलाय का? तुम्हाला कंटाळा आला असेल तर मला किती आला असेल? तुम्हाला नसेल आला तर मला पण नाही आला. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं पित्याला महत्व दिलं त्यांनी. कोणाला महत्व दिलं? किती बापाला महत्व देतो? पहिला शब्द काय म्हणतो? हे पित्या त्यांना क्षमा कर. हालेलुया. किती महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मला किती महत्व आहे प्रार्थनेचं. किती वेळेवर आपण प्रार्थनेला येतो, किती देवाचं वचन आपण फॉलो करतो, किती महत्व आपण देवाला देत आहे. कारण लिस्टिप लावता लावता अख्खा दिवस जातोय कोर काढता काढता. काय कोर काढून कोणाला दाखवायच्यात? प्रेज द लॉर्ड. कोणाला महत्व देतोय? केसाला महत्व देतोय. गेशमने बागेमध्ये येशू काय करते? गुडघ्यावर प्रार्थना करते. गुडघ्यावर. बोला ना, कुठे प्रार्थना करत आहे? गुडघ्यावर प्रार्थना करत आहे. कोणासाठी प्रार्थना करत आहे? तुमच्या आणि माझ्या सर्वांसाठी तो काय करत आहे? प्रार्थना करत आहे. एवढ्या कठीण परिस्थिती आपल्याला प्रार्थना नाही सुचत. आपलं डॉक्टर सुचतात. मग ठीक आहे, चांगले जा ना डॉक्टरकडे. कोणताही प्रसंग असू द्या, बायबल मध्ये सांगितलं तिथं त्यांनी काय केलेलं आहे? गुडघ्यावर प्रार्थना केली. येशू ख्रिस्ताने काय केलं? गेतशेमाने बागेमध्ये त्याचं घामाद्वारे रक्त कसं पडत आहे तसं त्याच्यामध्ये वाचत आहे. लुकृषी वर्तमानाचा पडापडा काढा. लेकरांना वरडत असेल तर बाहेर घेऊन जा. 22वा अध्याय आणि 44 वचन फास्ट मध्ये वाचा. मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असं त्याचा घाम पडत होता. काय सांगितलं? मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत आहे. त्याचं रक्त त्या ठिकाणामध्ये काय होत आहे? पडत आहे. घाम पडत आहे. का? उगम कुठं झाला? बापाची किंमत कोणाला मोजावं लागली? येशूला मोजावं लागलेली आहे. तुम्ही इनमिले साव येतो. शेजारी माणूस लय साव येतो. साव कोणी बनवलंय तुम्हाला आणि मला? नाही ना पास्टर, आम्ही नाही ना खात का बाबू? नाही ना पास्टर, नाही ना करीत आम्ही चोरी, नाही ना खोटं बोलत. अरे तुम्हाला मला पवित्र करणारा, तुम्हाला मला निर्दोष करणारा येशू आहे. आले किती लोक जागे आहेत? जागे आहेत का? तुम्हाला मला सगळ्यात महत्वाचं शुद्ध करणारा, तुम्हाला मला क्षमा करणारा, तुमचे माझे अपराध धुवून टाकणारा येशू आहे. येशूच्या बागेमध्ये आहे. 5 मिनिटं थांबत नाही लोकांना, लगे फार होते, पळून जाते. चर्च आवडत नाही. आता लय 4 वाजेपर्यंत चर्च चालू आहे. प्रेज द लॉर्ड. किती घंटे घातले त्यांनी तिथं. किती वेळ घातला तिथं. रात्रभर जागलेला आहे येशू. दुसऱ्या दिवशी त्याला वधस्तंभावर त्याला पकडून गेलेला आहे. रात्रभर तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? जागा आहे. त्या ठिकाणामध्ये रात्रभर तो झोपलेला नाही. कशावर प्रार्थना करू लागलेले? गुडघ्यावर प्रार्थना करू लागलेला आहे. काय वधस्तंभ? वधस्तंभामध्ये काय करा? ऍड प्रार्थना ऍड करा ना. स्वतःचा वधस्तंभ आपण घेऊन चालायचा आहे. कोणाचा वधस्तंभ घेऊन चालायचं? किती वचन आहे ते? 14 मध्ये काढ. 14:27. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. 14:27. स्वतःचा वधस्तंभ. काय सांगितलं? वाचा कुणीतरी चांगलं ब्रदर वाचा. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. खरे शिष्य जर तुम्ही देवाचे शिष्य असेल, स्वतःचा वधस्तंभामध्ये काय काय तिथं? वधस्तंभामध्ये काय सांगितलं? 25, 26, 27, 28 वाचा फटाफट. त्याच्याबरोबर मोठमोठे लोक समुदाय
चालले होते तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हालेलुया. तुम्हाला माझा शिष्य होता आहे ना, काय काय त्याग करायला सांगितलं त्यांनी? आई, सगळं बाप, सोडून द्यावं लागलं. मुले, भाऊ, बहिणी. हा? आपला बाप, आई, मुले, भाऊ, अजून? बहीण व आपला जीवाचाही द्वेष अजून तर त्याला माझं शिष्य होतं. हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला बाप सोडूशी नाही वाटत. आई यांनी काय सोडलं? स्वतःच्या बापाला सोडलं. बापाने पण त्याचा काय केला? येशू वधस्तंभावर म्हणतो, हे पित्या माझा त्याग का केला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बापाचं त्याचं नातं काही वेळापर्यंत तुटलेलं आहे. काही वेळानंतर त्यानंतर काय बायबल मध्ये असं सांगितलं, ओ काय पसरलेला आहे? अंधार पसरलेला आहे. ओ त्यावेळेस काळोख झालेला आहे. ओ त्यावेळेस काय परिस्थिती असेल? तुम्ही आणि मी काय करतो त्या? हा, प्रेज द लॉर्ड. वधस्तंभामध्ये आहे का तुमचा त्याग? आहे का तुमच्या जीवनात? म्हणा जीवन. ते लेकरू बडबड करत असं, प्लीज बाहेर. प्रेज द लॉर्ड. जा बाहेर करून थोड्या वेळ बाहेर कर. थोडं मला डिस्टर्ब होते. मला तुम्हाला काय सांगायचंय? म्हणा वधस्तंभ. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ. वधस्तंभामध्ये सगळ्यात महत्वाचं बापाविषयी आहे. बापाने सुद्धा त्याला काय केलेलं आहे? त्यागलेलं आहे. कोणाला त्यागलं? पुत्राला. कसं त्यागलं? बोला ना, तुम्ही बोलत नाही. शब्दामध्ये काय बोलतोय? हा, तिथं त्या शब्दामध्ये काय सांगितलं? माझ्या देवा माझा त्याग का केला? प्रेज द लॉर्ड. वधस्तंभामध्ये कोण आलं पाहिजे? हा, बापा आला पाहिजे. बापाला सोडूशी नाही वाटत. बापाला तो पहिला शब्द काय बोलत आहे? हे बापा त्यांना क्षमा कर, कारण की ते काय करतात त्यांना समजत नाही. लूक 23 आणि 24 मध्ये सांगितलेलं आहे. पण स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालत असताना जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आपली आई, बायको, मुले, भाऊ, बहीण आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही. पहिला शिष्य झालेला कोण आहे? येशूने काय केलं वधस्तंभावर? स्वतःचा जीव आता, पण त्यांनी काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. त्यांनी शरीराचा पण त्याग केला. गेतसेमाने बागेमध्ये त्याचा घाम पडत होता. किती वेदना होत होत्या त्याला, किती त्रास होत होता. प्रेज द लॉर्ड. पण त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? त्याग केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ. त्यांनी जो वधस्तंभ वाहिलेला आहे, पण तो वधस्तंभामध्ये काय काय गोष्टी आहेत बघा ना तुम्ही. त्या वधस्तंभामध्ये किती कठीण गोष्टी आहेत. बायबल मध्ये सांगितलं की जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, त्याने आईला सुद्धा म्हटलं की हे काय म्हटलं? बाई, कितवा शब्द? हा तिसरा शब्द आहे. बाई, हा पहा तुझा मुलगा, पहा ही तुझी आई. प्रेज द लॉर्ड. बाप, आई, घर, मुले, भाऊ, बहिणी, आपल्या जीवाचाही जर कोणी त्याग करीत नाही त्याचं शिष्य. कसले शिष्य आहेत आपण? प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो नाही ना, घर पाहायला कोणीतरी पाहिजे आणि चर्च उडवतात घरासाठी. काय करतात? घरी कोणीतरी राहिलं पाहिजे. काय काय सॅक्रिफाय आपलं? काय बलिदान आहे? काय बलिदान केलं त्यांनी? स्वतःचा जीव सुद्धा तो वधस्तंभावर त्याला डोकं ठेवायला त्याला जागा नाहीये. 3 दिवस आणि 3 रात्र कुठं राहिलेला आहे? कब्रस्तान मध्ये राहिलेला येशू. यो आहे त्या, यो आहे वधस्तंभ. आपण काय वधस्तंभ घेऊन फिरतो? आपल्याला आई सुटत नाही, बहिणी सुटत नाही, संपत्ती सुटत नाही. हालेलुया म्हणतात आणि काहीच त्याग नाही. देवासाठी काहीच उपयोगाचे नाही. कोणासाठी उपयोगात आला तो येशू? बोला ना शेजारच्याला, कोणासाठी उपयोगात आला? सगळ्यात महत्वाचं आपला उपयोगच नाहीये काही, आपलं त्यागच नाहीये काही.
नुसता वधस्तंभ बोलत आहे. बायबल मध्ये काय सांगितलं? स्वतःचा वधस्तंभ घेऊन काय करायचं आहे? चालायचं आहे. माझ्या मागे जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही येशूचे शिष्य असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टीचं काय केलं पाहिजे? त्याग केला पाहिजे. हालेलुया. मी म्हणत नाही तुम्हाला, आज तुम्ही माझ्याकडे बघा, काय वाटत नाही का मला? येशूकडे माझ्याकडे नका बघू, माझी लायकी पण नाही. येशूकडे बघा, काय म्हणून वाटत नाही त्याला? हालेलुया. हा, मानवाचं रूप धारण करून आलाय जगामध्ये. कोणाचं? मानवाचं. उभे राहू आपण सगळे, उभे राहू. मानव रूप धारण करून आपल्या सारखाच आहे. देवाचा एक फर्स्ट नंबर बघा ना, फर्स्ट नंबर काय? देवाचा तो पुत्र आहे. पण कोणतं रूप धारण करून आलेला आहे? मानव रूप धारण करून आलेला आहे. त्याला मानवाला काय लागत नाही? तुम्हाला काय लागत नाही? पाणी लागत नाही का तुम्हाला? तहान लागत नाही का तुम्हाला? भूक लागत नाही का तुम्हाला? काय लागत नाही तुम्हाला? सगळं लागत आहे. ते त्या प्रभू येशूला लागत आहे. म्हणून तो वधस्तंभावर म्हणतो मला तहान लागलेली आहे. हालेलुया. शरीरामध्ये होता म्हणून त्याला काय लागत आहे? तहान लागत. शरीरामध्ये आहे म्हणून तो काय करतोय? तहान लागली. तहान लागलेली आहे. कोणाची गरज लागलेली आहे? त्याला देवाची गरज लागली. माझा त्याग का केला? मला का सोडलेला आहे? कारण की त्याला त्या ठिकाणामध्ये कोणाची गरज लागलेली आहे? परमेश्वराची गरज लागत आहे. बापाची गरज लागत आहे. आज आपल्याला काय झालं? आपल्याला बाप आठवतो, आई आठवती. त्याला आठवलं कुठं? माझ्या देवा माझा त्याग का केला? माझ्या पित्या बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्या वधस्तंभावर त्याला कोणाची गरज लागलेली आहे? बापाची गरज लागली. का लागली? कारण की तो एक देव असून, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून, पण तो तुमच्या आणि माझ्यासाठी मानवाच्या रूपामध्ये त्या ठिकाणामध्ये वधस्तंभावर गेला. हालेलुया. काय म्हणून गेला? कोकरू सारखं त्याला काय केलेलं? कापलेलं आहे. हालेलुया. कोकरू माहितीये का? कोकरू कसं कापते? जुन्या काळामध्ये, मोशेच्या काळामध्ये कोकरूला कापायचे. तसं तुमच्या आणि माझ्यासाठी त्याला कापण्यात आलं वधस्तंभ. आमेन. हालेलुया. स्वतःच्या हाताला असं करून बघा, मारून बघा कधीतरी. किती यातना होतात. ठेच लागली, साऱ्या गावात सांगत फिरतो आपण, मला ठेच लागली, मला ठेच लागली. काय काय एवढे तर असे युट्यूबला देतात टाकून, मला ठेच लागली. काय काय तर असे एवढे विचार येते, मला ठेच लागली. स्टेटसला आज काय खात्यात ते सगळं स्टेटसला. पुढे हिंडतो सगळं स्टेटसला. किती कपडे घातले ते स्टेटसला. किती पैसे मिळाले स्टेटसला. अरे येशूचा स्टेटस आपल्या जीवनामध्ये वागवा. येशूचा वधस्तंभ आपल्या जीवनामध्ये काय करायचं? वागवायचा आहे. स्टेटस नाही वागवायचं. स्टेटसला नाही पाहिजे. खरोखर वागवायचं. खरोखर जीवन काय करायचं? त्याग करायचा. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी सांगितलं पाहिजे की यांनी गरज त्याग केला. आमेन. हालेलुया. माझे आमचे पास्टर आहेत. तर पास्टर केरळ सोडून आले. कुठून आले? केरळ सोडून आले. शेवटी म्हटले माझं मौत पण तिकडे न्यायची नाही म्हणे. काय करायची? माझी मयत पण इथंच पुरायची. काय नव्हतं, सगळं बापाचं सगळं सोडलं. शेती सोडली, घर सोडलं, सगळं सोडून आले इकडं नगरमध्ये. आणि शेवटी त्यांचं देह पण ते इथं काय केलेलं आहे? इथंच पुरायला लावला. काय? वधस्तंभ. प्रेज द लॉर्ड. काय करतोय तुम्ही मी? काय तुमचं माझं बलिदान आहे? काय तुमचं माझं सॅक्रिफाय आहे? काय आहे? प्रेज द लॉर्ड. येशू तो एक मानव होता, देवाचा पुत्र आहे, पण मानवाच्या शरीरामध्ये राहून त्याने काय केलेलं आहे? वधस्तंभ वाहिलेला आहे. तोच वधस्तंभ तुम्हाला मला व्हायचा आहे. वधस्तंभ म्हणजे काय माहितीये का? छळ आहे, निंदा आहे, अपमान आहे, नालस्ती आहे. तुमची कुणी पण नालस्ती करेन, अपमान करीन, अनेक प्रकारच्या वेदना आहे, खोट्या लावडीचे आरोप करतील तुमच्यावर. माझे केलं तर तुमच्याकडे करणार, त्याचे केलं तर तुम्ही आपले नाही होणार का? त्याच्यावर निंदा केली, फुकट पकडून त्याला कसं? येशूला काय निंदा केली त्याची? काय चुकलेलं आहे? येशूचा वधस्तंभ काही चुकलेलं नाहीये. हालेलुया. काही चुकलेलं नाही येशूचं. हालेलुया. तुमचं माझं काय चुकत नाही. ते आहे वधस्तंभ. आमेन. हालेलुया. ते आहे वधस्तंभ. चुकली नसताना सुद्धा तुम्हाला मला द्वेष देतात ना,
तो आहे वधस्तंभ. चुकी नसताना तुम्हाला मला छळ करत आहे लोक घरातले बाहेरचे, तो आहे वधस्तंभ. आज घरातले लोक सुद्धा चोर लोक सुद्धा त्याला काय म्हणे, हे येशू तू स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव. तर एक चोर काय म्हटला, अरे येशूने काही चुकीचं केलं नाही, तुम्ही आणि मी गुन्हे केलेले आहे. तो काय म्हणला, चोर तू आणि मी गुन्हा केलेला आहे, पण आज या येशूने काहीच गुन्हा केलेला नाहीये. येशूला तो चोर काय म्हणतो, येशू तुम्ही तुमच्या राज्याधीशाने याल तेव्हा माझी आणि माझ्या परिवाराची आठवण ठेवा. आमेन, हालेलुया. असंच एक दुसरं आहे, माझी आठवण करा. तुम्ही मी म्हणा ना, येशू माझ्या आणि माझ्या परिवाराची आठवण ठेव. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावर काय म्हणतो, तुम्ही राजाधिकाराने येतात त्यावेळेस माझी आठवण करा. आमेन. येशू त्याला म्हटलं, तू आजच माझ्या बरोबर कुठं आहे, सुख लोकात आहे. आमेन, हालेलुया. होऊ द्या ना त्रास, काय होतं होऊ द्या ना. Yes. आणि देवाला दिलेलं वचन पूर्ण करा ना तुम्ही. आमेन, हालेलुया. शब्द मोडला का येशू ख्रिस्ताने बसू खाला आपण. नाही मोडला. येशू ख्रिस्ताने शब्द मोडला का? गेशेमने बागेमध्ये काय केलं, गुडघ्यावर प्रार्थना केली, गुडघ्यावर प्रार्थना केली. त्याच्यानंतर त्याच्या घामाद्वारे घाम पडत आहे, रक्त पडत आहे. तो काय म्हणत आहे, आपल्या बापाला म्हणत आहे, ए पित्या माझी नको तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. वधस्तंभ म्हणजे काय, तुझी इच्छा. आमेन, कळाले हालेलुया. का? किती लोकांना कळाले? हालेलुया. स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालणं म्हणजे काय, तुझी इच्छा. स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालणं म्हणजे काय, येशूचं ऐकायचं आहे. स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालणं म्हणजे काय आहे, शिष्य होणं आहे. शिष्य व्हायचं असलेलं काय करावं लागेल, घर सोडावं लागेल, दार सोडावं लागेल, बहिणी सोडावं लागतील, भाऊ सोडावा लागेल, सगळी संपत्ती सोडावं लागणार आहे. तो आहे वधस्तंभ. आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कळालं का? शिष्य व्हायचं असल्यावर वधस्तंभ कळाला का? काय सांगितलं त्यांनी बायबल मध्ये, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालत आहे त्यांनी चालत नाही, तो माझा शिष्य. स्वतःचा वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालायचं आहे. कोणाच्या मागे? येशूच्या मागे. येशूच्या मागे चालायचं आहे. कोणी काही पण म्हणू द्या, घरातले म्हणू द्या, बाहेरचे म्हणू द्या, अरे बाबा तू का असं करत नाहीये, येशूच्या मागे चालायचंय. येशूला काय लागते? येशूला पवित्र जीवन लागते. प्रेज द लॉर्ड. पापापासून कसा आहे, दूर आहे. पाप न करता त्याला काय ठरवलंय तिथं, पापी ठरवलंय. तुम्ही आणि मी काही चुकी केली नाही तर लोक म्हणतील तो आहे वधस्तंभ. काय तो निमूटपणे सहन करा. तो पापी नव्हता, तो पवित्र देव आहे. आणि तो पवित्र देव असताना त्याला तिथं काय झालेलं, पापी बनलेला, येणारे जाणारे लोक त्याला काय करत आहे, दोषी ठरवत आहे. काही दोष नव्हता त्याचा. तुमचा माझा काही दोष नसला तरी तुम्हाला मला नाव ठेवत असेल, समजून घ्या तुमच्यावर वधस्तंभ आहे. किती लोक माझ्या बरोबर आहे? वधस्तंभ आहे का? घर नाही सोडायचं, घर भाऊ नाही सोडायचा. अरे मी सोडून देऊ नका मी म्हणत नाही, प्रेज द लॉर्ड. पण काय करायचंय, शिष्य व्हायचं असल्यावर काय करावं लागेल, करावंच लागेल. शिष्य व्हायचं असल्यावर तिथं काय करावं लागेल. जर कुणी 26 वचनामध्ये वाचा परत, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचा द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. कशाचा द्वेष करायचा आहे? सगळ्या गोष्टीचा. प्रेज द लॉर्ड. सगळं सोडून कुठे येशू वधस्तंभावर. चला स्टाईल करा. सगळं सोडून येशू कुठे आहे? वधस्तंभावर. बरोबर. आई पण सोडली, भाऊ पण नाहीये, बहीण पण नाही, कोणीच नाही, बाप पिता पण नाहीये. सगळं सोडून कुठे येशू वधस्तंभावर. आपण सगळं सोडून कुठं आलोय? देवाच्या बघा शेजार त्याला मला येशूकडे आलोय, प्रार्थना करतोय. हे काय आहे? वधस्तंभ. करा स्टाईल वधस्तंभ. लाकूड आहे काय काठी? काय आहे ते वधस्तंभ? सगळं सोडून सगळे लोक आचरण करते, आपण हालेलुया बोलते. हे काय आहे? बोला ना, हे काय आहे? वधस्तंभ आहे. हा, तिकडून नाट्यमचा चाललाय आणि इकडे आपण हालेलुया म्हणत आहे. इकडे आपण हालेलुया म्हणत आहे, प्रेज द लॉर्ड म्हणत आहे. आपण प्रार्थना करत आहे, आपण बायबल वाचत आहे, स्तोत्र संहिता वाचत आहे, प्रभूच्या गाण्यावर डान्स करत आहे. हे काय आहे? वधस्तंभ आहे. काय आहे? वधस्तंभ.
वधस्तंभामध्ये काय आहे? तिथं अपमान आहे, तिथं छळ आहे, तिथं त्रास आहे, तिथं वेदना आहे, तिथं त्याने पाप वाहून नेलेला आहे, अपराध वाहून नेलेला आहे, आजार वाहून नेलेला आहे, शाप वाहून नेलेला आहे. आमेन. काय हालेलुया. वधस्तंभावर वाहून नेलंय? सगळं काही. बघा ना इकडं काय वाहून नेलंय वधस्तंभावर? सर्व काही. हात करा मला जरा, हात करा. काय वाहून नेलंय वधस्तंभावर? सर्व. तुम्हाला आणि मला काही व्हायला ठेवलंय का? नाही. तुम्हाला आणि मला काय पाप वाहून न्यायचंय का? काय करून न्यायचंय का? तुम्हाला आणि मला काय बकरू वाहून न्यायचंय का? तुम्हाला आणि मला काय वाहून न्यायचं आहे? स्वतःचा वधस्तंभ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने शेवटच्या शब्दामध्ये काय म्हणत आहे? 6व्या शब्दामध्ये पूर्ण झाले आहे. काय म्हणतो? काय पूर्ण केलं त्यांनी? काय पूर्ण केलं? तुमच्यानी माझ्याने काय पूर्ण होतंय? हालेलुया. 10 मिनिटं आपल्याला बसूची वाटत नाही. काय पूर्ण केलंय आपण? शरीरामध्ये राहून 6व्या शब्दामध्ये येशू म्हणतोय पूर्ण झालं आहे. तुम्ही देवाला महत्व देऊन पूर्ण करतात का देवाचे काम? आमेन. हालेलुया. बोला ना. लहान लेकर देवाचं काम करतात का तुम्ही? लहानपणी पण केलं पाहिजे, लहानपणापासून. प्रेज द लॉर्ड. शरीरामध्ये राहून तो 6वा शब्द, तो काय 6व्या शब्दाला काय म्हणतोय? पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला काही दैवी सामर्थ्य मिळालेलं नाहीये, त्याला दैवी शक्ती मिळालेली नाहीये. ज्यावेळेस येशू उपास धरायला गेला, उपास झाल्यानंतर 40 दिवसानंतर त्याला देवदूत त्याची काय करू लागले? सेवा करू लागले. त्याप्रमाणे वधस्तंभावर कुठली दैवी शक्ती मिळालेली नाहीये. हालेलुया. वधस्तंभावर पूर्ण मानव म्हणून येशू क्रूसावर गेलेला आहे. काय म्हणून गेला? मानव. मानव म्हणून. अरे देवाची शक्ती असते तर त्यांनी क्रूस काम तोडून फेकला असता. हाताला पण काही झालं नसतं. त्याच्या खिळे टोकताना त्याच्या खिळे ज्यावेळेस हातोडीने खिळे टोकत आहे येशूच्या, त्याच्या हातामध्ये किडा घुसत आहे, त्यावेळेस रक्ताच्या चिळकांड्या बाहेर उडत आहे. येशू मोठ्याने ओरडत आहे. हालेलुया. हे कोणाच्या रूपामध्ये? मानवी देहात. मानवी देवामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला काय देवाची शक्ती नव्हती, मिळत नव्हती, म्हणून तो त्याच्या बापाला काय म्हणतो? हे पित्या, माझा त्याग. माझा त्याग का केला? हालेलुया. कुठली फॅसिलिटी त्याला मिळाली नाही येशूला. मानवात राहून त्याने वधस्तंभ वाहिलेला आहे. आमेन. हालेलुया. पूर्ण जगाचं पाप काय केलेलं आहे? पाप लक्ष केलेलं द्या. आहे. पूर्ण जगाचं पाप त्याने काय केलं? स्वतःवर घेतलं. हालेलुया. आणि तुम्ही मी कस काय हे झालो? कोणत्या साबणाने धुतले गेलोय? चला चला असं करा. येशूच्या रक्ताने. कोणत्या साबणाने धुतले गेलोय तुम्ही मी सांगा? कोणत्या साबणाने नाही. कोणताही साबण आणा, नाही तर मशीन आणा. कशाने स्वच्छ नाही होणार? मला कशाने स्वच्छ नाही होणार? रक्ताने स्वच्छ नाही होणार. तुम्हाला मला स्वच्छ करायला बोकड्याच्या रक्ताने स्वच्छ नाही होणार, हालेलुया. बकऱ्याच्या रक्ताने स्वच्छ होणार नाही. येशू याचे रक्त तुम्हाला मला सर्व पापामधून काय करत आहे? शुद्ध करत आहे. आपल्या येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कुठलाही अभिमान बाळगू नका. याच्यामध्ये सांगितलं गलती 6:14 मध्ये. फटाफट वाचूया. आंटी लक्ष द्या. कुठला अभिमान पाहिजे? कुठला अभिमान पाहिजे? वधस्तंभाचा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. जगाशी माझं काय खेळणार नाहीये. तुम्ही मी कुठालचे आहे? तुमचा आणि माझा देव स्वर्गीय पिता आहे. तुम्ही आणि मी देखील कुठालचे आहे? स्वर्गातले आहे. आमेन. हालेलुया. कोणी आहे का शक्तिमान? नाही. का तो इथंच राहिला तिथं गौर जगत बसतो? मग टाटा गेले त्याचे ट्रक सोडून. अजून कोण कोण चाललंय? इंदिरा गांधी पण गेल्या. सगळे जाऊ लागलेत, मोठे मोठे माणसं मरू लागलेत. देव पण, येशू पण गेला. येशू आला आणि परत काय झालं? शेजारच्याला म्हणे येशू गेलाय, आपल्याला पण जायचंय. सांगा, हलवा जरा जागा, हलवा त्याला, हलवा. येशू गेला म्हणा. आता घ्यायला येणार आहे. तरी गुड फ्रायडे जावळ्या. दर वर्षाला गुड फ्रायडे, दर वर्षाला काय जावळ्या तर बदलायचंच नाही. दरवर्षी मी बदलणार नाहीये. दरवर्षी येशू तूच वधस्तंभावर जाय, मी बसतो खाली. 40 दिवस नख वाढत आहेत, केस वाढत आहेत. गपचीत जाऊन दारू पिऊन येतोय.
40 दिवस. हे काय आहे? वधस्तंभ नाहीये. अरे वधस्तंभ नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी सगळ्यात महत्वाचं या वचनामध्ये काय सांगितलं? आपला येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. कशाचा अभिमान बाळगायचा आपल्याला? वधस्तंभाचा. माझा विषय काय आहे? वधस्तंभ. Praise the Lord. हालेलुया. तो मानव असून सगळं त्यांनी काय केलं? वधस्तंभावर सहन केलेलं आहे. Praise the Lord. अजून एक आज सगळ्यात महत्वाचं की आपण बायबल मध्ये सांगितलं येशूच्या रक्ताने आपले पाप काय झालेले आहे? धुवून शुद्ध झाले. पहिले कोरिन्थी 6:11 मध्ये वाचा. आता आपण रक्ताविषयी शिकू थोडस. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले कोणाच्या रक्ताने तुम्ही आणि मी धुतले गेलेले आहे? येशूच्या. शेजारच्याला सांगा ना. येशूच्या रक्ताने धुतले. कोणाच्या रक्ताने? येशूच्या रक्ताने. माझ्या रक्ताने का? नाही. पास्टरच्या रक्ताने का? नाही. कोणाच्या रक्ताने? येशू ख्रिस्ताच्या रक्ताने. येशूच्या रक्ताने तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? धुतले गेलेलं आहे. तुम्हाला मला कोणी धुतलेलं आहे? येशूचं रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालेलं आहे? वाहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. पूर्वी बोकडे कापायचे. ते इब्रिकरस पत्रामध्ये सांगितले 9व्या अध्यायामध्ये. हा वाचू आपण इब्रिकरस. आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमेश्वर पवित्र स्थानात गेला, परम पवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि कालवडीची राख हे अशुद्ध झालेल्यांवर चिपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र. पहिले काय करायचे? ते बकरे जिवंत होत नव्हते. का होत नव्हतं? मेले का ते मरून जायचे. पण देवाला काय झालं त्या गोष्टीचं? काय देवाला ते वीट आला त्या गोष्टीचा. प्रेस द लॉर्ड. लोक काय करायचे? वारंवार काय करायचे? पाप करायचे. वारंवार ते काय करायचे? बकरे कापायचे. वारंवार काय करायचे? वासरे कापायचे. बायबल मध्ये स्पष्ट सांगितलं. आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदा परम पवित्र स्थानात गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? परम पवित्र स्थानामध्ये. येशूच्या रक्तामुळे तुमचं माझं पाप काय झालेलं आहे? धुवून काय झालेलं आहे? शुद्ध झालेलं आहे. आता कसे झालेलं आपण? शुद्ध झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सेकंड नंबर गोष्ट काय केलेली आहे? पवित्र केलेलं आहे. तुम्हाला मला काय केलेलं आहे? पवित्र केलं. कुणी पवित्र केलेलं आहे? येशूच्या रक्ताने तुम्ही आणि मी काय झालेलं आहे? पवित्र झालेले. आणि दुसरी गोष्ट काय आहे? येशूच्या रक्ताने तुम्ही आणि मी पवित्र झालो. इब्रिकराचं 10 वचनामध्ये वाचूया आपण. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र झालेलो आहोत, पवित्र केलेलो आहोत. हा. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापाबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तेव्हापासून आपल्या वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण. एकाच देह अर्पणाद्वारे तुम्ही आणि मी काय झालेलो आहे? पवित्र झालेलो आहे. कोणामुळे पवित्र झालो? येशू ख्रिस्तामुळे. जगातल्या गोष्टीमुळे पवित्र झालोय का? नाही. कोणाच्या रक्ताने? येशूच्या. तिसरी नंबर गोष्ट, येशूच्या रक्ताने आपल्याला धैर्य आले. इब्री 10:19-20 वाचा. म्हणून बंधुजन हो त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. कोणामुळे धैर्य आलं आपल्याला? येशूच्या रक्तामुळे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि चौथी गोष्ट, येशूच्या रक्ताने आपण शुद्ध झालो. पहिले योहान 1:7 मध्ये सांगितलं येशू ह्याचे रक्त आपल्याला काय करत आहे? सर्व पापामधून काय करत आहे? शुद्ध करत आहे. आणि पाचवी नंबर गोष्ट काय? येशूच्या रक्ताने आपल्याला काय झालेलं आहे? क्षमा झाली. पहिले योहान 1:9 वाचा. 9:10. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. येशूच्या रक्ताने तुम्हाला मला काय झालेले आहे? क्षमा झालेली आहे. हालेलुया. अजून काय म्हटलं? म्हणून आपल्या
पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हा, सगळ्या अनितीमधून त्याने काय केलेलं आहे? शुद्ध केलेलं आहे. शुद्ध केले. प्रेज द लॉर्ड. आता शुद्ध झालेले आपण. हालेलुया. पंचसाबणानी, येशूच्या येशूच्या रक्ताने. रक्ताने. पंचसाबणानी, येशूच्या रक्ताने. एरियल, एअरटेल, अजून कोणते काय काय, लिरिल, सोना, निर्मा, लायबॉय, यांनी स्वच्छ झाले का कोणी? नाही झाले. आंटी कशी स्वच्छ झाल्यात? येशूच्या रक्ताने. म्हणा मी तो येशूच्या रक्ताने शुद्ध झालेले. मी येशूच्या रक्ताने शुद्ध झालो. जरा गर्वाने म्हणा, जरा छाती फुगून म्हणा, मी येशूच्या रक्ताने, शुद्ध झालेलं आहे. मी येशूच्या रक्ताने. आज का मांजरीवाणी बोलता काय? मी येशूच्या रक्ताने शुद्ध झालेलं आहे. मी येशूच्या रक्ताने, मी येशूच्या रक्ताने. मी येशूच्या रक्ताने शुद्ध झालेलं आहे. मला समर्थाला म्हणा, येशूचं रक्त माझ्यासाठी आहे. बोला मला, येशूचं रक्त माझ्यासाठी आहे, माझ्या मुलांसाठी आहे. त्याच्यामुळे काय आहे? माझं पाप धुतलं गेलेलं आहे. माझ्या रक्ताने पाप धुतलं गेलेलं आहे. चला उभं राहा आता. चला स्टाईल मध्ये उभं राहा. हालेलुया. येशूच्या रक्तामुळे आता तुम्ही काय झालं? फ्रेश झाले. आता चहाची गरज राहिलेली नाही. हालेलुया. न चाय, आता फ्रेश झाले, टवटवी झाले. आमेन. आळ झटका जरा म्हणा, येशूच्या रक्ताने मी. येशूच्या रक्ताने मी शुद्ध झालेलो आहे. चला उड्या मारा जरा पायाच्या, असं करा, येशूच्या रक्तामुळे मी फ्रेश झालेला आहे. आमेन. उठा 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 जरा, फिरा जरा इकडं. मी येशूच्या, मला घोषणा द्या, मी येशूच्या रक्तामुळे शुद्ध झालेलो आहे. बोला 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 बोला, मी येशूच्या रक्तामुळे काय झालेलं आहे? शुद्ध झालेलो आहे. मला देवाने शुद्ध केलेलं आहे. देवाने त्याचा पुत्र पाठवलेला. हो, त्याच्या पुत्रामुळे आज माझे पाप काय झालेले आहे? दूर झालेले आहे. हालेलुया. कोणामुळे पाप दूर झाली? येशूच्या रक्तामुळे. मला माहितीये का? आता एक खूप महत्वाचं बरं का, खूप महत्वाचं. हालेलुया. पहिल्या वेळेस याजक काय करायचा? वर्षातून नवा अध्याय काढा. नवा वर्षातून अध्याय, एकदा. नवा अध्याय काढा लवकर पटकन. इब्री हा 9 अध्याय. 1 2 3 वचन वाचा. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते, कारण पहिला हा, मंडप पहिले काय होतं? पवित्र स्थान होतं. पवित्र स्थान म्हटले. हा, उपासनेचे विधी होते. कारण पहिला मंडप तयार केलेला होता. एक मिनिट मी वाचतो तुमच्यासाठी. पहिल्या करातील उपासनेचे विधी होते, पवित्र स्थान होते, पृथ्वीवरचे होते. कारण काय? पहिला मंडप तयार केलेला होता. त्यात काय होतं? दीपवृक्ष, मेज, त्याच्यामध्ये काय होता? समर्पित भाकरी होत्या. त्याच्यामध्ये काय, त्याला काय म्हटलंय? पवित्र स्थान म्हणतात. पवित्र स्थान म्हटलेलं आहे. आणि सेकंड नंबर दुसरं काय? तिसऱ्या वचनामध्ये सांगितलं. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमेश्वराने म्हटलेला मंडप होता. कोणी म्हटलेला? पवित्र स्थान म्हटले. परम पवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. हालेलुया. लक्ष आहे का माझ्याकडे तुमचं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिल्याला काय म्हटलं? पवित्र स्थान म्हटलं. म्हणा, पहिलं अंगण असायचं. काय असायचं? पहिलं अंगण असायचं, बरं का? पवित्र स्थान. अंगण नंतर काय आहे? पवित्र स्थान. पवित्र स्थान. पवित्र स्थानामध्ये काय असायचं? आतमध्ये मेज. मेज. अरे, पवित्र स्थानामध्ये काय असायचं? मेज, दीपवृक्ष. मेज. हा, हे असायचं. आणि पवित्र स्थानामध्ये काय आहे? काय असायचं त्याच्यामध्ये वाचा 4 वचनामध्ये. त्यात सोन्याचे धुपाटणे, व सोन्याने सोन्याच्या बाजूने मडवलेला कर्राचा कोश. काय राहायचं? परम पवित्र स्थानामध्ये काय राहायचं? कर्राचा कोश राहायचा. त्याच्यानंतर काय राहायचं? मान्ना राहायचं. सुवर्ण पात्र कळ्या राहायच्या. त्याच्यानंतर आवरणाची काठी राहायची. कर्राच्या पाट्या हे त्याच्यामध्ये होतं. कशामध्ये? पवित्र परम पवित्र स्थान. स्थानात. प्रेज द लॉर्ड. हे पृथ्वीवर होतं बरं का. काय करारातील उपासनेचे विधी, पवित्र स्थान आणि परम पवित्र. तेव्हा पहिल्या वचनामध्ये वाचरे वाळा. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते. पहिल्या करारातील उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते. पवित्र स्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते. ते कुणाचे होते? पृथ्वीवरचे होते. हालेलुया. त्यावेळेस खूप त्रास व्हायचा. हालेलुया. वारंवार कोणाकडे जायचं? याजकाकडे. याजकाकडे जावं लागायचं. आता तुम्ही किती लोक याजकाकडे जातात मला माफ कर म्हणून? डोके घेऊन येतात का माझ्याकडे? नाही येत. डायरेक्ट कोणाकडे मागतात तुम्ही? येशूकडे माफी मागतात. कोण आहे? येशूकडे. कोणाकडे येतात तुम्ही? येशूकडे डायरेक्ट येतो. येशूकडे. माझ्याकडे येतात का? नाही. अजून लोक फादर लोकांकडे जातात. फादर व्हा कोणीतरी, जरा बसा खाली. फादर ये रे बाळा, तू फादर हो माझ्या आजच्या दिवसासाठी. ये तिकडून पाठीमागून लवकर. फादरच्या कानात सांगणार. आता थोड्या वेळ फादर वर का फादरला म्हणायचं का? हे फादरला म्हणायचे.
फादर माझ्याकडे चुकलं, मी दारू पिलं, मला माफ करा. ते ईश्वर- चालणार आहे का? नाही चालणार. चालणार आहे का आता? हे पहिलं असायचं बरं का, पहिलं करावं लागायचं. पहिलं काय करावं लागायचं? काही चुकलं का आपलं, मग याचकाकडे जायचं, याचकाला सांगायचं. मग याचक काय म्हणायचा? बकरू आणा. मग काय आणा? कोकरू आणा. मग कोकरू आणून तो काय करायचा? वारंवार कोणाकडे जायचं? पवित्र स्थानामध्ये जायचं. आणि मग पवित्र काय म्हटलं त्याच्यामध्ये? पवित्र स्थानात जाऊन रक्त शिंपडायचं. हा, पवित्र स्थानामध्ये जायचे. आणि पवित्र स्थानामधून जो याजक असायचा, याजक काय करायचा? वर्षातून एकदा पवित्र स्थान, परम पवित्र स्थानामध्ये जायचा. Praise the Lord. आता तुम्हाला सांगतो मी, आता हे पवित्र स्थानामध्ये जायची गरज नाहीये. आता परम पवित्र स्थानामध्ये जायची गरज नाहीये. आता तुम्हाला मला फादर कडे जाय, माझ्याकडे पास्टर कडे यायची गरज नाही. आता डायरेक्ट येशूचं एकदाच अर्पण झालेलं आहे. येशू तुमच्यासाठी एकदाच मरण पावलेला आहे. आणि त्या मरण पावल्यामुळे जगातील सर्व पिढ्यांच्या सगळ्या पापांची, अपराधांची काय मिळालेली आहे? क्षमा मिळालेली आहे. आता येशूकडे आल्यानंतर, आता येशू झाला बरं का. आता येशूकडे आल्यानंतर आपण येशू म्हणतो, येशू मला माफ कर. येशू लगेच काय करतो? क्षमा करतो. येशू देवाकडे जातो. कुणीतरी वर अजून ये चल. येशू परमेश्वराकडे जातो आणि परमेश्वराला काय करतो? आपल्यासाठी मध्यस्थी करतो. येशू म्हणतो, देवा ते त्यांना त्या क्षमा कर. जाऊ दे ना, ते त्यांना क्षमा कर ना. हालेलुया. कोणाला म्हणतो येशू? पित्याला. कमून अधिकाराला. Yes. येशूच्या वधस्तंभामुळे तुम्हाला मला पवित्र स्थानामध्ये जायची गरज नाही. पवित्र स्थानामध्ये जायची गरज नाही. आता डायरेक्ट काय करू शकतो? येशूद्वारे पित्याकडे जाऊ शकतो आपण. असं खाली येशूद्वारे कुठे जाऊ शकतो आपण? तो पडदा होता, पडदा फाटलेला आहे. Yes. बायबल मध्ये सांगितलं परम स्थानामध्ये एक पडदा होता. तो ज्यावेळेस येशू वधस्तंभावर गेला त्यावेळेस तो पडदा काय झालेला? फाटलेला आहे. म्हणजे ती तळावर काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताद्वारे तोडलेली आहे. येशू ख्रिस्ताद्वारे काय झाली? जरा काय झाली? पडदा काय झाला? फाटला. परम पवित्र स्थानामध्ये जायला का असायचा? पडदा असायचा. आणि त्या पडद्यामधून कोण जायचं? याजक जायचा वर्षातून. वर्षातून एकदा. त्याच्यामध्ये सांगितलं ना, दुसऱ्या 3 वचनामध्ये वाचा. आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परम पवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्यात सोन्याचे दुपटणे व सोन्याने तो बाजूनी मडवलेला कराराचा कोश होता. या कोशात मानना ठेवलेले सुवर्ण पात्र, काळ्या आलेली अरुणाची काठी व कराराच्या पाट्याही होत्या. परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो, तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करीत असतो ते घेतल्याशिवाय जात नाही. हा, ते घेऊन कुठं जायचा तो? परम पवित्र स्थानामध्ये. वर्षातून एकदा. पण आज हे सगळं परमेश्वराने काय करून टाकलं? ओढून टाकून. परमेश्वराला ते अवघड वाटायला लागल्या त्या गोष्टी. त्यांनी येशूच्या रक्ताद्वारे सगळं कॅन्सल केलं. Yes. आता येशूकडे येतो, माफी माग. माफी मागतो. आमेन. काय झालं? येशू बकरा झाला आपल्यासाठी, कोकरा झाला, बदला गेला. कोणासाठी बदला गेला? वधस्तंभावर. माझ्यासाठी. तुमच्या आणि माझ्यासाठी. आमेन. प्रेस द लॉर्ड. हे वधस्तंभाचं महत्व तुम्हाला मला पाहिजे. प्रेस द लॉर्ड. तुम्हाला काय सांगितलं? 4 वचनामध्ये सांगितलं, येशूने रक्तामुळे आपण काय झालेलो आहे? शुद्ध झालेलो आहे. येशूच्या रक्तामुळे आपल्याला काय मिळाली? क्षमा मिळालेली आहे. आणि येशूच्या रक्ताने पापांची काय झालेली आहे? क्षमा झाली. पहिले 2:12 मध्ये फास्ट मध्ये वाचूया. 2:12. मुलांनो, मी तुम्हाला लिहितो कारण त्याच्या नावामुळे तुमच्या पापाची क्षमा तुम्हाला झाली. येशूच्या नावामुळे तुम्हाला मला पापांची काय मिळालेली आहे? क्षमा मिळालेली आहे. आमेन. हालेलुया. येशूच्या नावाने. अजून काय? रक्ताने. येशूच्या रक्ताने. रक्ताने. काय सांगितलं तिने? येशूच्या नावामुळे हा, तुमच्या पापाची क्षमा झाली आहे. त्याच्या नावामुळे. Yes. आमेन. आणि त्याच्या नावाने काय केलंय? ती काठी आण रे इकडं. येऊ का तिकडं? काठी आण. घे इथून काठी एक पटकन. काठीच नाही. तिकडे येईन मी. कान कापीन मी. हा, काय म्हटलं? त्याच्या येशूच्या नावाने. येशूच्या. कस काय नावाने होऊ शकतं? तुमच्यासाठी मेला ना तो वधस्तंभावर. हालेलुया. मेला, गाडला गेला, पुरला गेला.
तिसऱ्या दिवशी उठला आणि आता यायची वेळ आलेली खायला. आमेन. हालेलुया. म्हणून आपल्याला तयार व्हायचे. आमेन. नुसते गुड फ्रायडे मध्ये येऊ नका. गुड फ्रायडे म्हणजे काय? रोजच तुमच्यासाठी परमेश्वर आनंदाचा दिवस. रोज तुमच्या माझ्यासाठी कुठं जात आहे? येशू वधस्तंभावर जात आहे. रोज तुमच्या माझ्या पापांची क्षमा येशूच्या रक्तामुळे मिळत आहे. कुठल्या जनावराच्या रक्तामुळे तुमच्या माझ्या पापांची क्षमा होत नाहीये. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा येशूच्या रक्ताने झालेली आहे. पिढ्यानपिढ्यांच्या पापांची क्षमा. कितीचे? पिढ्यानपिढ्यांच्या. तुम्हाला माहिती का पाप जर निघून नाही गेलं तर कुठं जावं लागेल? नरकाला जावं लागेल. पापाचं वेतन मरण आहे. 6:23 रोमकरासाचा 6 अध्याय 23 वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर अजून काय सांगितलं? अजून एक 7वी गोष्ट, येशूच्या रक्ताने आपल्याला आरोग्य मिळाले. पहिले पेत्र 2:24 मध्ये सांगितलं. आणि त्याच्यानंतर 8वी गोष्ट, येशूच्या रक्ताने आपल्या जीवनातले काय निघून गेलेले आहे? शाप निघून गेले. गलती 3:13 आणि गलती 5:1. कुणीतरी वाचा पटापटा. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदा चरणासाठी जगावे. पहिले पेत्र 2:24. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. 7वी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं? येशूच्या रक्तामुळे तुम्हाला मला काय मिळालेलं आहे? आरोग्य मिळालेलं आहे. 39 फटके खाल्ले. किती फटके खाल्ले त्यांनी? 39 फटके खाल्ले. म्हणून तुम्हाला मला काय मिळालेलं आहे? आरोग्य मिळालेलं आहे. आरोग्य कोणी नाही देणार. आरोग्य कोणामुळे आहे? येशूमुळे आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? 8वं काय सांगितलं? गलती 3:13. येशू याच्या रक्ताने काय काय झालेलं? अजून शाप निघून गेलेला आहे. तुमचं माझं काय निघून गेलं? शाप. बायबल मध्ये सांगितलं का वधस्तंभावर येशू केला? कारण की जे लोकांनी गुन्हे करायचे, अपराध करायचे, त्या लोकांना काय करायचे? असे झाडावर काय करायचे? टांगायचे. आणि ते झाडावर टांगलेल्या लोकांवर काय असायचा? शाप असायचा. येशू तुमच्या माझ्यासाठी तुमचे माझे शाप त्यांनी शापित झाला आणि तुम्हाला मला काय दिलं? आशीर्वाद दिला. शापेमधून त्यांनी बाहेर काढलं. आणि नवी गोष्ट, येशूच्या रक्ताने सर्व पूर्ण झाले. 19:30 वाचूया आपण. 19:30. योहान 19:30. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. येशूच्या रक्ताने काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आणि मी कोणामुळे पूर्ण झालोय? येशूमुळे झालेलं आहे. ठीक आहे, सर्वांनी आपण उभं राहू.